यस न्यूज मराठी आणि पुण्यनगरीच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात विविध क्षेत्रातील महिलांनी हजेरी लावून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या। यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणवीस, ॲडव्होकेट रामेश्वरी माने, इंडियन मॉडेल स्कूलच्या सायली जोशी, लांबोटी चिवडा प्रसिद्ध करणाऱ्या रुक्मिणी खताळ, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती संध्याराणी पवार, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या स्नुषा, डॉक्टर उर्वशी देशमुख, आदिनाथ साखर कारखान्याच्या संचालिका रश्मी बागल, वेळापूरच्या सरपंच विमल जानकर, दक्षिण सोलापूरच्या तहसीलदार रमा जोशी, मोहोळ पंचायत समितीच्या सभापती सपना गावडे, माडा येथील आर्या पब्लिक स्कूलच्या अध्यक्षा प्रणोती रणजितसिंग शिंदे, मंगळवेढ्याच्या सावली फाउंडेशनच्या अध्यक्षा कोमल साळुंखे, अक्कलकोटच्या शांभवी कल्याण शेट्टी, IAS अधिकारी रोहिणी भाजीबाकरे यांच्या मातोश्री सुवर्णलता भाजीबाकरे, अक्कलकोटच्या सभापती सुरेखा काटगावकर या महिला सहभागी झाल्या होत्या। प्रारंभी पुण्यनगरीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर मुख्य उपसंपादक चन्नवीर मठ यांनी प्रास्ताविक केले। ज्यांनी जिजाऊप्रमाणे आपल्या शुभांना घडवलं, त्याच पद्धतीने अनेक शुभांना आपल्या पंखाखाली घेणाऱ्या कुलगुरू अहिल्यादेवी आहे। इथे एक स्त्री सक्षमपणे काय काय करू शकते याचं सर्वोत्तम उदाहरण सोलापुरातलं तर सायली मॅडम आहेत। त्या निर्मात्या आहेत, TV सिरियल त्यांनी निर्मिती केल्या, बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या। बऱ्याच माझ्या माता भगिनी आहेत, त्यांचे मी नाव घेऊ शकलो नाही, त्यांनाही आम्ही त्यांच्या कर्तृत्वाचं दखल घेऊनच आम्ही इथं निमंत्रित केलेलं आहे। यावेळी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू हिच्या हस्ते महिला दिनाचा केक कापण्यात आला। या चर्चासत्राचे हर्षा पटवारी यांनी सूत्रसंचालन केले। पहा विविध महिलांनी यावेळी व्यक्त केलेले विचार। महिला दिनानिमित्त सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा। महिला सबलीकरणाचं उदाहरण म्हणजेच पुण्यनगरीने केलेला हा कार्यक्रम आहे असं मला वाटतंय, कारण आपली भारतीय संस्कृती तशी पुरुष प्रधान संस्कृती म्हणून मानली जाते, परंतु पुरुषांनी महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम करणं हे आपल्यासाठी खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि याला सुरुवात 3 वर्षापूर्वी झाली, हे आता ह्या वर्षी 3रं पुष्प आम्ही या ठिकाणी गुंफतो आहे। आई मजला यमसदनाशी नको पाठवू, तुझ्या जवळीच्या करुण सागरा नको आटवू, घडतील उद्याची जाई, लढतील लक्ष्मीबाई, सावित्रीच्या लेकी आम्ही माहेरास येऊ, तुझ्या जवळीच्या करुण सागरा नको आटवू, यमसदनाशी नको पाठवू, येऊ दे आपुल्या घरी, मला डुंबू दे तुझ्या जवळीच्या प्रेमाच्या सागरी, असेन मी जरी छोटी कलिका, बनेन तुमची खास बालिका, उमलून येता फुल उद्या मी सुगंध देईन घरोघरी, मला डुंबू दे तुझ्या जवळीच्या प्रेमाच्या सागरी। महिलांनी पुढे यायचंय तर मुलांवर अन्याय करायचा हे धोरण आपण महिला करू शकत नाही, म्हणून आपण समानतेने जायला पाहिजे असा विचार आम्ही पण समाजामध्ये रूढ करण्याचा प्रयत्न करत होतो। तर मला असं वाटतं की आपण इथे सगळ्या सक्षम महिला जमलेलो आहोत। किमान आपण एक मुलगी किंवा अशी महिला जिला शिक्षणाची गरज आहे, जिला काहीतरी करण्याची गरज, उद्योग जरी तिला करायचा असेल त्यांना आपण दत्तक घेऊ शकतो। दत्तक घेणं म्हणजे आपल्याच घरी ठेवून घेणं नाही आहे, आपण त्यांना मदतही करू शकतो किंवा कुठेतरी सल्ला देऊ शकतो किंवा कुठेतरी पाठवू शकतो किंवा त्याच्यातनं आपण रोजच्या रोज कामामध्ये त्याला अवलंबून राहू शकतो। अशा एखाद्या महिलेला जर आपण घेतलं तर आज आपण एक साधारणपणे 15-16 महिला आहोत, तितक्या महिला बघा 1 वर्षामध्ये आणखी 16 मुली अशा करत विद्यार्थिनी किंवा महिला अशा सक्षम झाल्या तर खूप मोठा फरक पडेल। 2002ला मी गीता श्रमिक संस्था या ठिकाणी काढलं आणि त्या ठिकाणी ते महिलांचंच काढलं आणि त्यात पूर्ण टीम सगळे आपण महिलाला बसवलं आणि महिलाला बसवलं म्हणजे कोणाला बसवलं असेल तर तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की ज्यांनी कॉम्प्युटर त्यांना येत नाही त्यांना कॉम्प्युटर शिकवलं, ती फक्त 10वी पास झालेली आहे, जेच पिगमी गोळा करती ती 1ली पास झालेली आहे आणि जे काही तिथं साफसफाई करते ती पण 1ली आहे। आणि अशा पद्धतीने अवसर जे दिलेलं असतात ते सगळं अशाच पद्धतीने ज्या शिकलेले नाही आहेत ते सक्षम करायचं म्हणजे महिलांचं, पण अशा पद्धतीने सुरुवात केली। जवळजवळ महिला मला असं वाटते की माझ्याजवळ खूप मोठा आहे, खूप ठिकाणून निवडून आलेले आहे, त्याच्यामुळे महिलांची संख्या मला सांगायला खूप अवघड जाईल, पण आज सक्षम झाले। एक उपजत शक्ती आहे, त्याच्याकडे आपण लक्ष देऊन बघायला पाहिजे आणि आपल्या स्वतःला आपण कमीपणा न मानता वेगवेगळ्या क्षेत्रात, आता तुम्ही सगळ्याजणी म्हणजे दिग्गज लोक तुम्ही बसलेले आहात आणि तुमच्या क्षेत्रात तुम्ही खूप उत्तमपणे काम करताय। दररोज आपण सगळ्या म्हणजे माध्यमातून आम्ही तुम्हाला बघतोय, भले आम्ही ग्रामीण भागात राहू पण वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बघतोय, तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करताय।
त्यामुळं आपण नक्कीच आपला नाही आहे तेवढं मला सांगायचं आहे. प्रत्येक स्त्री माझ्या जागी येऊ शकते, प्रत्येक जण हे सगळं करू शकतं. फक्त एक धाडस केलं पाहिजे, कुठेतरी एक सुरुवात करायची आज गरज आहे. नुसतंच आपण म्हणतो सगळ्या क्षेत्रातून आज महिलांना वाव मिळतोय, प्राधान्य दिलं जातंय, सगळ्या गोष्टी होत आहेत. बऱ्यापैकी सगळ्या स्तरावरती महिलांचं हे स्त्री भ्रूण हत्या थांबवणं वगैरे सगळं चालू आहे. तर महिलांनी स्वतःच्या शिक्षणासोबत आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे जर बारकाईने लक्ष दिलं, फक्त मुलांचं शिक्षण असं नाही, माझं सुद्धा ग्रॅज्युएशन मी करून मुलांचं शिक्षण करू शकते, याला थोडंसं प्राधान्य द्यायची गरज आहे. मला अभिमान आहे की मला एक मुलगी आहे आणि सगळ्यात जास्त आमच्या घरात मुलींची संख्या जास्त आहे. 7 मुली आणि 3च मुलं आहेत आमच्या सगळ्या अख्या कुटुंबामध्ये. तर मला गर्व वाटतो की आमच्या मुलींची संख्या जास्त आहे. अभिमानानं मला मानून चालते की माझ्या मुली कुठंतरी डेअरिंगबाज आहेत, कुठंतरी मला मुलापेक्षा माझी मुलगी कर्तृत्वान वाटते. मला मुलाचा अजिबात काही वाटत नाही. मग सगळे म्हणतात मुलगा पाहिजे, कारण मुलगी असलेलं कर्तृत्व जास्त. आज अभिमानानं मी सगळीकडे करू शकते की माझी मुलगी आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो, सबल झालो किंवा सक्षम झालो म्हणजे सबलीकरण होऊ शकत नाहीये. आपण आपल्यातली दुर्बलता, महिलांमध्ये काय दुर्बल घटक आहेत, काय दुर्बलता कुठली आहे, म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे का मानसिकदृष्ट्या दुर्बल आहे किंवा शारीरिक, ती दुर्बलता ओळखता आली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला आपली आपली क्षमता ओळखता आली पाहिजे. ते क्षमतेनुसार आपण कार्य केलं पाहिजे आणि त्या क्षमतेनुसार आपण जर काम करून पुढे आलो तर आपण सक्षम झालो असं आपण म्हणतो. आपण शक्यतो पाहता राजकारणामध्ये जास्त महिला 50% महिला आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, पण काम करताना आपल्याला 25%च महिला दिसतात. कारण घरच्यांचा त्यांच्यावर विश्वास कमी असतो. त्या फक्त मिटिंगला जातात आणि सही करून माघारी येतात. ज्यावेळेस राजकारणात यायचं म्हणल्यानंतर मला पण माहित नव्हतं की माझ्यातली क्षमता काय आहे. पण ज्यावेळेस मी काम करायला लागली, त्यावेळेस माझ्यातली क्षमता करायला लागली, ह्याच्यावर मी स्वतः निर्णय घ्यायला लागले. पण माझी निर्णय क्षमता माझ्या घरच्यांमुळे माझी बाहेर पडली. म्हणजे ह्यातून असं कळतं की प्रत्येक महिलांमध्ये कुठली ना कुठली क्षमता आहे, निर्णय घेण्याची ताकद आहे. पण तिच्या पाठीशी घरचं कुटुंब उभं राहिलं पाहिजे, तिने त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि तिचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. तिचा निर्णय क्षमता जर तुम्ही वाढवली तर निश्चितच ती सक्षम होऊ शकते. आता जरी चूल आणि मूल यापासून महिला बाहेर जरी पडली असली तरी आताच्या काळामध्ये राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, अधिकारी वर्ग असू द्या, या प्रत्येक ठिकाणी काम करताना महिलांना सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे आदर एकमेकांना देणं आताच्या काळात गरज आहे. कारण मला वाटतं पुरुषापेक्षा महिला ही जास्त जबाबदार असते. पुरुष ज्यावेळेस बाहेर जाऊन काम करतो त्यावेळेस एक महिला घर सांभाळत असल्यामुळे त्यांना घरातलं टेन्शन नसतं. पण महिला काम करताना मात्र तिला घरही सांभाळावं लागतं आणि बाहेरचं देखील तिचं काम बघायला लागतं. आणि म्हणून प्रथमतः ती कुठेही जरी असली तरी आपल्या मुलांचा विचार करतेच आणि ती जबाबदारी मुलांना आपल्या एखाद्या चांगल्या आधाराकडे देऊन ती मग बाहेर पडत असते. प्रशासकीय कुटुंबामध्ये मी खाजगी कुटुंबापेक्षा जास्त वेळ राहिले आणि ज्या ज्या ठिकाणी मी काम केलं तिथं त्या लोकांना मला जोडून ठेवता आलं आणि खूप चांगले परिणाम मला दाखवता आले. माझ्या नोकरीच्या 3ऱ्या वर्षी मला राष्ट्रपतींच्या हस्ते मला पुरस्कार मिळालेला होता. आजकाल मी जे काही समाजामध्ये बघतो त्यांना व्यतीत होतं म्हणून महिलांना जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे, मुलींना जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्या स्वातंत्र्याचा जो काही स्वैराचार बघायला मिळतो आजूबाजूला आपल्या, त्यांना मन खिन्न होतं, मनाला यातना होतात. आईवडिलांनी खूप विश्वासाने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, तर त्या स्वातंत्र्याचा योग्य उपभोग मुलींनी घेतला पाहिजे, त्याचा स्वैराचार नाही मानला पाहिजे. आणि त्या गोष्टीचा एक मुलगी करून जाते पण दोष सगळ्या मुलींना मिळतो आणि मग त्याचं सगळं जनरलाइज ती गोष्ट होऊन जाते की मुली अशा करतात, मुली तशा करतात. सगळ्याच मुली अशा नसतात करत, पण मग त्या गोष्टी जनरलाइज होतात. म्हणून मुलींनी सुद्धा आपल्या स्वातंत्र्याचा योग्य वापर केला पाहिजे. आपलं जर संरक्षण करायचं असेल, आपल्याला आत्मबल आपलं वाढवायचं असेल, महिला सक्षमीकरण करायचं असेल, सबलीकरण करायचं असेल आणि ह्याच वाटेनं जर पुढे जायचं असेल तर जे काही दैवी गुण आणि ज्या काही दैवी शक्ती, नैसर्गिक शक्ती ज्या आपल्याला दिलेल्या आहेत त्याची जाण प्रत्येक जणीला असणं गरजेचं आहे आणि त्याचा सुयोग्य वापर त्यावेळी करणं ही तितकंच नितांत गरजेचं आहे. आपण समाजाचं जेव्हा नेतृत्व करतो आणि सगळ्यांबरोबर जाण्याची जेव्हा आपल्याला इच्छा असते तेव्हा आजूबाजूच्या परिसरात सुद्धा काय घडत आहे. आता इथे बरेच लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना माझं आवर्जून सांगणं आहे की ह्या बाबी तुम्ही नक्की करा, कारण आमच्यापेक्षा लोक तुमच्या जास्ती संपर्कात असतात, तुमचं ऐकणारेही असतात. कारण कामं तुमच्याकडे भरपूर ते घेऊन येतात, स्वतःची कामं घेऊन येणारे पण त्याच्यामधले तुम्ही बाजूला करा आणि इतरांची कामं घेऊन येणारे असतात
त्याच्यातही तुम्ही स्फूर्तीने केली तर निस्वार्थी लोकांची ही संख्या काही कमी नाही. जेव्हा आपण खंत व्यक्त करतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यातूनही काही पॉझिटिव्ह किंवा सकारात्मकता जी दिसते ती ही नक्कीच आहे की दुसऱ्यांची कामं घेऊन येणारे सुद्धा लोक खूप आहेत आपल्याकडं. त्यांचा सुद्धा आपल्याला ह्या महिला सक्षमीकरणासाठी वापर करता येईल. मुलगी लग्न होऊन येताना आताच नवी नवरी होती आपल्या बरोबर, पण तिला आणायला जाताना एक 200-400 लोक जातात आणि तिकडनं आपली एक शेरणी सगळं घरदार सोडून एकटी इकडे येते. म्हणजे ती तिच्यात किती डेअरिंग असतं. म्हणजे मुलगी म्हणलं तर एक पाणी रे पाणी म्हणलं तर हरकत नाहीये. असो, खूप बोलायचं नाही, पण अगदी आमच्या चिमुकल्या स्वरालीपासून जिने 6व्या वर्षी आपल्या भारताचं नेतृत्व केलेलं आहे तिच्यापासून काकूंपर्यंत या काकूंपर्यंत असंच सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मला असं व्यक्तिगत वाटतं किंवा माझ्या आईनी जे मला शिकवलेलं आहे त्यातून असं वाटतं की स्त्री आणि पुरुष हे समान कधी नव्हते आणि असूही शकणार नाही. कारण त्या वेगवेगळ्या एंटायटी आहेत. स्त्री आणि पुरुष काय असतात तर ते पूरक असतात. जे तुझ्यात नाही ते माझ्यात आहे, जे माझ्यात नाही ते तुझ्यात आहे. या पद्धतीने जेव्हा घरं एकत्रितपणे येतील, नवरा बायको एकत्रित येतील त्यावेळेला निश्चितपणे नातं खुलेल आणि ह्या समानतेचा असमानतेचा प्रश्नच येणार. राहिला विषय की सन्मान देण्याचा. नक्कीच स्त्रीला कुठेतरी नाकारलं जातं. पक्ष चालवत असताना सुद्धा जिल्हाध्यक्ष पुरुष असेल तर त्याचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं, जिल्हाध्यक्ष महिला असेल तर ती सगळ्यात शेवटच्या रांगेमध्ये बसवली जाते, सगळ्यात शेवटी तिचं नाव घेतलं जातं. पण हे करत असताना सुद्धा पुरुषांकडून सन्मान मिळवायची जेव्हा आपण प्रतीक्षा करतो, जेव्हा आपण अपेक्षा करतो, तेव्हा स्त्री तरी स्त्रीला सन्मान देते का, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. कारण खरंच जर एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सन्मान द्यायचं ठरवलं, आपलं समजायचं ठरवलं, सांभाळून घ्यायचं ठरवलं तर आपल्याला समाजामध्ये कुणाकडूनही सन्मान मागण्याची अपेक्षाच नाही. महिला दिन आपण का साजरा करतो याच्यामागे अतिशय जुनी प्रथा याच्यामागे आहे. प्रथा म्हणण्यापेक्षा जे काही जपानमध्ये अगदी 100 वर्षाच्या पूर्वी जे काही महिला, पहिली महिला जिला घराच्या बाहेर आपल्याला येता येत नव्हतं, ती महिला घराच्या बाहेर जाऊन जेव्हा ती एका कंपनीत काम करू लागली आणि काम केल्यानंतर तिला तिचे जे काय हक्क, तिचे कर्तव्य जे झाल्यानंतर हक्क पाहिजे होते ते तिला व्यवस्थित मिळत नव्हते. त्यामुळे ह्या कामगार महिला आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या की आमचे हक्क आम्हाला द्या म्हणून. मग त्यावेळेस त्यांनी जेव्हा त्यांचं आंदोलन चालू होतं, उपोषण चालू होतं, त्यावेळेस अनेक महिला मृत्युमुखी पडल्या, अनेक महिला जखमी झाल्या. आणि ह्या महिला आपल्या आज ज्या महिला मृत्युमुखी पडल्यात, जखमी झाल्या, त्यांच्यामुळे आज आपण हा दिवस साजरा करतोय.